नागपूर शहरात खळबळ उडवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे। रामझुलाच्या खाली रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 21 जानेवारी रोजी दुपारी नागपूरच्या रामझुल्याच्या खाली एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाची पाहणी केली असता तरुणाच्या खिशात एक तिकीट सापडले असून त्याच्या आधारे मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून ही हत्या आहे की अपघात याबाबत स्पष्टता मिळालेली नाही। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून सर्व शक्यता तपासून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आली असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली। तहसील हद्दीमध्ये रामझुलाच्या पुलाखाली एका गॅरेजच्या जवळ एक मृतक मिळून आलेला आहे आणि त्या मृतकाचं जे ओळख आहे ती अजून पटवण्याचं काम चालू आहे। त्याच्या खिशामध्ये एक प्लॅटफॉर्मचं इतवारीचं तिकीट मिळालेलं आहे आणि आम्ही अजून पुढचे सगळे प्रयत्न करत आहोत। प्रथम मृतकाची ओळख पटल्यानंतर पुढचं इन्व्हेस्टिगेशन सोपं जाईल, त्या दृष्टीने आम्ही मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत। अजून आयडेंटिफिकेशन सगळं चालू आहे, FSL टीम आलेली आहे आणि त्यांचं सगळं काम चालू आहे। रामझुला परिसरात घडलेल्या या घटनेने शहर हादरले आहे। मृतकाची ओळख पटविणे आणि घटनेमागील सत्य शोधण्याकरिता पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास सुरू आहे।